नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठवाड्यात व विदर्भातील विविध जिल्ह्यामध्ये 1, 2 आणि 3 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली व 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल किंवा तूर असेल या पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे व जमिनी खरडून गेल्या आहेत। त्यासाठी धाराशिव जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी यांनी एक अधिसूचना करण्यात आलेली आहे। तर कोणती महसूल मंडळे ही 25% अग्रिम ठरणार आहेत ते आपण पाहणार आहोत। 25% अग्रिमसाठी सर्वात अगोदर तुळजापूर तालुक्यामधील कोणती महसूल मंडळ आहेत ते आपण पाहणार आहोत। सर्वात अगोदर आहे तुळजापूर, त्यानंतर आहे नळदुर्ग, त्यानंतर आहे जळकोट, त्यानंतर मंगरूळ, इटकळ, सावरगाव, सलगरा आणि दहिवडी हे महसूल मंडळे तुळजापूर तालुक्यामध्ये पात्र झाले आहेत। तर त्यानंतर आपण पाहणार आहोत धाराशिव जिल्ह्यामधून म्हणजे धाराशिव तालुक्यामधून धाराशिव, तर त्यानंतर शहर, ग्रामीण, त्यानंतर बेंबळी, पाडोळी, तेर, ढोकी, जागजी आणि कोळेगाव हे धाराशिवमधून तालुक्यामधून महसूल मंडळे हे 25% अग्रिमसाठी पात्र झाले आहेत। तर त्यानंतर आपण पाहणार आहोत कळंब तालुक्यामधून इटकूर, येरमाळा, मोहा, गोविंदपूर आणि शिराढोण हे कळंबमधून महसूल मंडळ 25% अग्रिमसाठी पात्र झाले आहेत। त्यानंतर पाहणार आहोत आपण उमरग्यामधून डाळिंब, नारंगवाडी, मुळज, मुरुम हे उमरगा तालुक्यामधून महसूल मंडळ हे पात्र झाले आहेत। तर त्यानंतर पाहणार आपण परांडामधून आसू, आनाळा, सोनारी आणि जावळा ही महसूल मंडळे परांडामधून पात्र झाले आहेत। तर त्यानंतर पाहणार आपण भूममधून मानकेश्वर, वालवड, ईट आणि आंबी ही महसूल मंडळे पात्र झाले आहेत। आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत लोहारा तालुक्यामधून लोहारा, माकणी आणि जेवळी हे महसूल मंडळ हे पात्र झाले आहेत। तर त्यानंतर पाहणार आपण वाशीमधून तेरखेडा आणि पारगाव हे महसूल मंडळे आहेत ते धाराशिव जिल्ह्यामधून आहेत। हे महसूल मंडळे 25% अग्रिमसाठी पात्र झाले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हे जे महसूल मंडळ आहेत फक्त धाराशिवमधील आहेत। जर तुमच्या जिल्ह्याविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये करा, तुमच्या जिल्ह्याविषयी माहिती नक्की देऊ। आणि ही माहिती जी आहे ती कृषी विभागामार्फत आपण घेतलेली आहे। तुर्तास धन्यवाद। ही माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।